जय हिंद. आज आम्ही पुन्हा एकदा SP ऑफिसकडे आलो आहो आणि ती तक्रार दिली आहे. तुम्हाला माहिती असेल, काल आम्ही तक्रार दिली होती. जे घुगुस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बँक आहे, या पतसंस्थेची दादागिरी वाढलेली आहे. ज्या लोकांनी कर्ज भरलं आहे त्यांच्याकडून सुद्धा 2-4 गुंडे नेऊन आणि काही पोलीस प्रोटेक्शन करून जबरदस्ती यांनी पैसे घेऊन राहिले. घरात लेडीजला धक्काबुक्की करून त्यांचे सामान फेकत आहे, त्यांचे सामान घेऊन जायची धमकी देत आहे. हे कुठेतरी असंवैधानिक आहे. त्याच्यामुळे आज आम्ही शिवसैनिक आणि सर्व जे लोक आहे, जे पीडित लोक आहे, आम्ही ॲडव्होकेट मॅडमसोबत इथं आलो आहोत. आमचे जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे माननीय संदीप भाऊ गिरे यांच्या आदेशानुसार आणि आम्ही सर्व सहकार्य करून इथं आज कंप्लेंट टाकासाठी आलो आहोत. तक्रार दिली आहे. आमची अशी मागणी आहे की त्या संस्थेचे अध्यक्ष टिपले साहेबांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावी आणि जे योग्य जे कारवाई आहे ते कारवाई करण्यात यावी. आज आम्हाला पाहायला मिळलं आहे कुठे कुठे ज्या व्यक्तीनं लोन घेतलं होतं तो व्यक्ती मरून गेला आहे, तरीसुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या लेकराबाळाकडून, त्यांच्या वाईफकडून, त्यांच्या पत्नीकडून जबरदस्ती करून पैसे वसुली करण्यात येत आहे. आणि आमच्याकडे 100% पुरावे आहे. या लोकांनी फक्त 50,000 रुपये कर्ज घेतलं आणि त्याचे जवळजवळ 70,000 ते 80,000 रुपये परतफेड केलेले आहे, तरीसुद्धा जबरदस्तीने वसुली करत आहे. आणखी आता 2-3 लोकांचे इथं स्टेटमेंट आहे का या लोकांनी पैसे तर दिले होते, 5 ते 6 पैसे दिले होते, पण पावत्या एकालाही मिळाले नाही. तर हे कुठेतरी असंवैधानिक आहे. RBI म्हणा, कोणती बँक म्हणा याची परमिशन देत नाही आणि कोणत्या रेटनी यांनी जे पैसे वसुली करत आहे हे कोणत्या नॉर्म्समध्ये बसत नाही, कोणत्या रूलमध्ये बसत नाही. हे सर्व गैरकानूनी आहे. म्हणून या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याच्या फर्जीवाडीची बँक बंद करण्यात यावी. आम्ही हे मागणी करत आहोत. समजा लवकरात लवकर याचा निकाल लागला नाही तर आम्ही लोक त्या संस्थेच्या बँकमध्ये जाऊ आणि त्याच्यावर जे कारवाई करायची आहे त्यांनी आम्ही आपल्या पद्धतीने करू. सोबतच इथं आमच्यासोबत बरेचसे लोक आलेले आहेत ज्याच्यावर त्यांनी जोरजबरदस्ती केलेली आहे. आपण त्यांची सुद्धा काय बोलणं आहे ते ऐकून घेऊ. कल मैं काम पे गई थी, पुलिस 2 आके मेरे लड़की को धक्का बुक्की मार के घर के अंदर घुस गए. मेरा लड़की बोली कि बाहर से बात करो, बोले से भी मेरा लड़की को धक्का बुक्की मार के गए. ऐसा बोलते मी रामदास सलामे. मी त्या संस्थेकडून लोन घेतलं तेव्हा घेतल्याच्या अगोदर माझ्याकडून त्यांनी सदस्याची कॅश घेतली आणि मला त्यांनी 50,000चं सँक्शन केलं म्हणून फॉर्म दाखवला आणि मला चेक 44,400चा दिला. त्याच्यानंतर आम्ही रेग्युलर त्यांनी सांगितलं की 1,800 रुपये तुम्हाला प्रति महिना भरायचे आहे. तरी पण आम्ही प्रति महिना 1,800 रुपये भरत असल्यानंतर त्यांनी काही वेळा आम्हाला काही महिन्याला स्लिप बुक खतम झाले म्हणून आम्हाला स्लिपा दिल्या नाही 5-6 महिन्याच्या. त्याच्या व्यतिरिक्त मी 39,000 रुपयाच्या स्लिपा माझ्याकडे आहे आणि ते सदस्याचे पैसे जमा असूनसुद्धा आमच्यावर 3-3 लाखाचा एक नोटीस पाठवत आहे आणि कधी 1.5 लाखाचा, कधी 2 लाखाचा अशा प्रकारे नोटीस पाठवून आमच्या घरी येऊन गुंडे घेऊन आम्हाला तंग करत आहे. त्याची नोंद घेऊन त्याच्यावर काही कारवाई केल्या जाईल अशी मी प्रार्थना करतो. हे बघा, हे जे रामदास सलामे आहे त्यांनी जे 50,000 लोन घेतले होते त्या 50,000 लोनचा त्यांनी चेक दिला आहे. चेक फक्त 44,400 रुपयाचा आहे. म्हणजे 5,000 रुपये इथून कापण्यात आले आणि 5,000 रुपये 6,000 रुपये कॅश घेण्यात आले. तर हे सर्व फ्रॉड वस्तू आहे. RBI याची परमिशन देत नाही, कोणती बँक याची परमिशन देत नाही. याच्यावर गुन्हा नोंद करा, ही आमची मागणी आहे. आणि त्या पैशाचा आम्हाला आहे ना काही त्यांनी प्रूफ दिलं नाही.